किती उशीर केव्हापासून उभारला लाईन मध्ये? 1-1.5 तास झाला. आता पुढे आणि कितीच्या गाड्या सीएनजी मिळण्याची गॅरंटी आहे का? गॅरंटी नाही. आणखी 2 तास, आणखी 2 तास लागू शकतो. पंढरपूरचे तर क्षेत्र आहे, सीएनजी पंप पाहिजे का नाही आणण्याचे? अजून 2 पंप पाहिजे. 1-2 पंप. काय त्रास काय होते तुम्हाला? इतका टाइम नाही ना आपल्याकडे. आता 2-3 तास आपण थांबू शकत नाही लाईन मध्ये. हां, किती वाजता थांबला सकाळी? सकाळी 7 वाजता लाईन लागलेली मी. आता 10 वाजता. हां, अजून काहीच निर्णय नाही की पुढे 50-60 गाड्या आणखी 100 गाड्या असतील. आता तुम्ही बाहेर इतक्या लांब जालन्याला आलाय, भाविकांसाठी आलाय, त्रास काय होतोय का तुम्हाला? त्रास काय आता हेच आता फास्ट सर्व्हिस फास्ट नाही ना. एका जागेवर गाडी अर्धा तास चालत नाही. अर्धा घंटा 10-20 फूट गाडी आली. महाराष्ट्र सरकारला काय आव्हान कराल तुम्ही? काय म्हणून? काय सीएनजी पंप पाहिजे आणखी ऑनलाईन पंप किंवा मग ऑफलाईन किंवा पण 2-3 गाड्याचा पंप पाहिजे. 2-3 गाड्या दिवसात 5-6 तास झाली. मिळायची गॅरंटी आहे का पण सीएनजी? पण बघा त्याचा प्रयत्न चालू आहे. लाईन आहे काय करणार. पंढरपुरामध्ये वास्तविक आता पंपाची गरज आहे. पर्यटक भरपूर येतात हां, आणि बाहेरगावच्या लोकांवर खाली लोकांची सुद्धा बरीच ही होती, हेळसांड होती आणि वेळेवर मिळत नाही गॅस. तर पंढरपुरामध्ये अजून पंपाची आवश्यकता आहे CNG गॅस. आता वरनच तुटडा चालू आहे गॅस त्याचा सीएनजी. त्यामुळे आता काय येणाऱ्या समस्या तोंड द्यावं लागते. ती गरज असते ना आता म्हणजे तास 6 तास उभा आहे. अजून 50% पुढे गाड्या आणि 15-20 गाड्या पुढे आहेत. म्हणजे आणि 2 तास लागतात तुम्हाला? 2 तास? तास 6 तास लागला. प्रेशर पाहिजे जरा. अपदा होती? आता होती काय किती काय असते आवश्यक ती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.